हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. तर चला, आत्ता वाजलेले आहेत 5:30, दुपारच्या 5:30 वाजलेले आहेत. तर सायंकाळची वेळ होत आहे. तुमचं चहा पाणी झालं का? झालंच असेल. माझं नाही झालेलं आणखीन, कारण मी एवढ्या लवकर चहा घेणं शक्य नाही आहे. आणि आता मी निवडत आहे गवार. गवार निवडायला घेतलेली आहे. मस्तपैकी गवार निवडते तुमच्याशी गप्पा मारत मारत. तर एकाने मला म्हणजे कमेंट्स केलेली आहे. तर बऱ्याच कमेंट्स अशा आलेल्या आहेत, खूप छान कमेंट्स आलेले आहेत. बऱ्याच जणांनी खूप छान समजावून सांगितलं मला पण, आणि कमेंटद्वारे त्यांनी त्यांचं मत पण मांडलं. त्यासाठी तर खूप सारे थँक्यू तुमचे, कारण की तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंट्स खूप सुंदर प्रकारे दिलेल्या आहेत. तर मला कुणाचाही राग आलेला नाही आहे किंवा कुणावरही माझा काही राग नाही आहे. तर आणि व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा होता की म्हणजे मी परवा व्हिडिओ टाकला नव्हता, आणि काल एक व्हिडिओ टाकला, पण तो पण आधीच बनवलेला होता. एक दिवस आधी बनवलेला होता तो. काय झालं, काल होतं, काल का व्हिडिओ बनवला नाही आहे मी, तर काल अमावस्या होती आणि मी ठेवलेलं होतं उपवास, म्हणजे मोहनवर ठेवलेलं होतं, जे की बोलायचंच नाही आहे. तर त्याच्यात असं झालं, मी म्हणजे कटाक्ष करण्याचा प्रयत्न केला, आणि बाकी काही मला करायचं नव्हतं, म्हणजे पूजा किंवा असं काही करायचं नव्हतं. तर पिरियड्स चालू होते माझे, त्यामुळे मला ते काही करायचं नव्हतं. तर मी म्हटलं ठीक आहे, चला आपण म्हणजे मौनव्रतच ठेवूया, म्हणून मी ते ठेवलं. आणि परंतु झालं काय की म्हणजे म्हणतात की पितृदोष असल्यानंतर पित्रांच्या सुखासाठी, शांतीसाठी, आणि आपल्याला शांतता लाभावी, घरात सुख लाभावं, म्हणून यासाठी आपण पित्रांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न एक म्हणायचं. तर आता पित्र माझे आई वडील तर दोघांचाही मृत्यू असा हेच झालेला आहे. त्यामुळे मला थोडंसं म्हणजे नाही का, माझ्या घरातल्या वातावरणावरून वाटले की यार असू शकते, म्हणून मी ते काल उपवास, म्हणजे मला पूजा वगैरे तर करायची नव्हती, पण मी मुलाकडनं करून घेतली पूजा. त्याला सांगितलं, म्हटलं अशी करायची तशी करायची. आणि मग नंतर माझं फक्त की उपवास ठेवला मी, कारण पिरियड्स असल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये अजिबात काही चालत नाही देवधर्म करायला. त्यामुळं मी ते केलं नाही आणि उपवास ठेवला. काय झालं, काहीतरी 1:30च्या दरम्यान, 1:30च्या टायमिंगला एक व्यक्ती भिक्षा मागण्यासाठी आला. भिक्षा मागण्यासाठी आला आणि त्याने बेल वाजवली. मग 2 वेळा बेल वाजवली. मी गेले आणि त्यानं जे काही सांगत होता की इथून आले तिथून आलोय आणि भिक्षा, तर मी म्हटलं घरामध्ये म्हणजे आता मला बोलायचं नाहीये, मी उपवास ठेवला हे विसरली, आणि मी तिथं बोलून गेले त्याला की मला द्यायचं नाहीये, प्लीज, सॉरी, असं म्हणून. तर मग तरी पण तो काय म्हणत होता मला की दक्षिणा द्या, ऑनलाईन द्या. म्हणजे ऑनलाईन भिक्षा सुद्धा मागतात. मला ते थोडंसं आश्चर्य वाटलं, आणि ते असून पण माझं व्रत खंडितच केल्यासारखं केलं ना. मग मला थोडंसं ते हे झालं. मग मी लगेच परत म्हणजे नाही देऊ शकत ना. आता जर आमची काही पूजा चलत नाही किंवा म्हणजे लेडीज काही करू शकत नाही तेवढ्या 4 दिवस 5 दिवस, तर मग घरात जर कोणी नसेल तर कसं देणार. आणि ऑनलाईन म्हणजे पैसेच झाले ना, ती भिक्षा कुठली, आणि कुठल्याही संदर्भात असू द्या, पैसे का देणं होणार. पण आता मी म्हणजे ऑनलाईन जास्त मी करत नाही आहे, आणि अनोळखी व्यक्तीला ऑनलाईन करायचं म्हणजे रिस्क आहे, बरोबर. आणि दक्षिणा जरी द्यायची म्हटलं, कोरडी म्हटलं, तरी मला त्याच्या हातातच द्यावी लागेल, ती असे काही टाकून देता येणार नाही ना. पर्श तर होणारच आहे.
म्हणून मी त्याला नाही म्हटलं. मग तो एक माझं हे झालं. म्हटलं अरे यार. मग नंतर मला एक किस्सा आठवला म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल तो. आणि माझ्यासोबत जे झालेलं आहे तेच आहे. तर का 2 वेळेस माझ्यासोबत असे झालेले आहेत. म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगते की पहिलं तर जेव्हा माझं लग्न झाल्याच्या नंतर मला मुलगी झाल्यावर बरेच वर्ष काहीच नव्हतं. मुलगी झाल्याच्या नंतर बरेच वर्ष मला काहीच नव्हतं. पण आता माझ्यासाठी बरेच वर्ष नाही आहे ती, घरातल्या लोकांसाठी बरंच वर्ष होतं ते. कारण 3 ते 4 वर्षाचं अंतर म्हणजे काय आपल्यासाठी योग्यच आहे. म्हणजे बॉडी परत रिकवर होणं, ती बॉडी तेवढी म्हणजे नाही का फिटनेस येणं, परत ती बॉडी तेवढी क्षमता ताकद मिळवण्यासाठी 4-5 वर्षाचा ब्रेक घेऊन 4-5 वर्षानंतर एखादं होऊ द्यायचं असेल तर होऊ देणं हे योग्य आहे. म्हणजे पहिला मुलगा असो मुलगी असो, पहिलं बाळ जेव्हा तुमचं मोठं होतं ते स्वतःच्या म्हणजे चलतं फिरतं किंवा ती स्वतःच्या हाताने काहीतरी खाऊ शकतं, त्याच्यानंतर आपण ते चान्सेस घ्यायला पाहिजेत असं म्हणजे आता माझं मत. परंतु माझ्या घरातल्यांना लगेच आता होतच नाही, हिला एकच होतंय वाटतं आता आणि मुलगाच पाहिजे आणि आता कसं असं तसं मग चाललेलं नाही का. तर मला थोडंसं ते प्रॉब्लेम व्हायला लागलेले, त्रास व्हायला लागलेला त्या गोष्टीचा. मग मी नंतर काय केलं, माझा भोलेनाथवर खूप विश्वास आहे आणि आहे, माझे भोलेनाथ माझ्या पाठीशी आहेत. तर मग मी त्यावेळेला म्हणजे जस्ट माझे पिरियड्स येणार 30 तारीख आणि त्याच दिवशी सोमवार होता. आणि मला खूप असं हे झालेलं होतं, माझं म्हणजे असं डोकं खूप ही झालेलं होतं. तुम्ही समजू शकता, ज्या लेडीज याच्यातून गेल्यात ते समजू शकतात. मग मी काय केलं की आता काही होऊ दे, देवाच्या भरोशावरती म्हणून मी तो जो माझे पिरियड्स आलेले ती येणार आहेत ते टळू दे आणि मी आजच सोमवार धरते आणि 16 सोमवारचं व्रत सुरू करते म्हणून मी रिस्क घेऊन तो त्या दिवशी सोमवार धरला. आणि ऍक्च्युली फ्रेंड झालं असं की मला पिरियड्स आले नाही. मला पिरियड्स आलेच नाहीत त्या दिवशी. मला असं वाटायचं की आजचा माझा सोमवार होऊ दे, नंतर आले तरी चालतील. पण असं झालं की मला आलेच नाहीत. मग मी म्हणजे त्या दिवशीचा सगळा उपवास वगैरे सगळी कहाणी संध्याकाळी ते सगळं केलं आणि केल्याच्या नंतर मग मला असं वाटलं की अरे आता उद्या आले तरी काही मला हरकत नाहीये. परंतु असं झालं की दुसऱ्या दिवशी पण नाही आले. मग 4 दिवस झाले बरं का, मला 4 दिवस पिरियड्स आले नाही माझी डेट असून पण. मग नंतर मी जस्ट आम्ही असं कुठेतरी गेलो होतो, म्हणजे काही कारणाने आम्ही पंढरपूरला गेलो होतो. आणि गेल्याच्या नंतर काय झालं, नाडी तपासणारे होते तिथं आणि आमचं तिथं काहीतरी दुसरंच काम होतं म्हणून आम्ही गेलो होतो. काहीतरी औषध गोळ्या घ्यायच्या आयुर्वेदिकमधल्या म्हणून गेलो होतो. तर तेवढ्या तिथं सहज म्हणून त्या ह्यांनी तिथले जे होते ना नाडी तपासणारे, त्यांनी सहज मला तपासलं सहज. आणि नाडी तपासूनच त्यांनी आणि असं पोटाच्या बिंबीच्या तिथं तपासूनच त्यांनी सांगितलं की ही प्रेग्नेंट आहे. म्हणजे फक्त माझे पिरियड टळून 4 दिवस झाले होते आणि त्यांनी सांगितलं. मग म्हणजे नाही का, तर माझ्यासोबत माझा पार्टनर त्यावेळेला सोबतच होता, त्यामुळं त्याला असा खूप आनंद झाला की म्हणजे आहे म्हटल्यानंतर. पण असं तरी पण माझं कसं होतं की आपण डॉक्टरांकडनं कन्फर्म करू 1-1.5 महिन्यानंतर. म्हणून आम्ही थोडासा वेळ घेतला, कुणाला सांगितलं नाही की बाबा ते कन्फर्म आहे का नाही. मग तरी पण हा माणूस कुठं गप्प बसणार आहे, ह्यांनी सांगितलं घरच्यांना असं असं आहे म्हणून. मग झालं. तो एक किस्सा माझ्या भोलेनाथचा चमत्कार. ही कुठली अंधश्रद्धा किंवा असं काही नाही आहे. ही माझ्यासोबत जे घडलेलं आहे ते मी सांगते आणि माझा खूप विश्वास आहे. जी लोक म्हणतात ना देव नाही आहे किंवा देवाला मानत नाही, ती त्यांची मर्जी राहील. परंतु ज्यांना खरंच प्रत्येक संकटातनं काढले, प्रत्येक संकटाच्या आधीच त्यांना अलर्ट केलेलं आहे, तर देव कसा नाही. माझ्यावरती जेवढे बी संकट येणार होते किंवा आले होते किंवा मला त्याच्यातनं काढण्यासाठी कोणी नव्हतं, फक्त मी एकटी आणि माझ्या मागे भोलेनाथ. कुणी नव्हता फ्रेंड्स, कुणी नव्हतं.
म्हणतात ना, ज्याचं कुणी नसतं त्याला देव असतो. तर माझ्यासोबत तेच झालेलं आहे. तर माझ्यासोबत कुणी नव्हतं, मी एकटी लढायची. प्रत्येक ह्याला मी एकटी लढायची. म्हणजे मला कधी कधी तर इतकं हरल्यासारखं व्हायचं, कधी कधी खूप टेन्शन यायचं, अरे यार मी एवढं काय पाप केले, की किती असे जगामध्ये लोक आहेत की कुणी ना कुणी आहे, आणि मीच अशी आहे की मला सगळे असून मी एकटी आहे, मला कोण सपोर्ट करत नाही, मला कोणी समजून घेत नाही, किंवा मला कुणी नाही. मग मी आता मानायला शिकले की मला कुणी नाहीये. मला एका दादानी कमेंट्स पण केलेली आहे, किंवा ताई आहेत कदाचित, सॉरी, की नाही का माहेर का नाही म्हणती म्हणून. तर मला सांगा, जर असून जर तुम्ही काहीच नसल्यासारखं जगताय, तुम्हाला तुमचं त्या व्यक्तींना काही घेणं देणंच नाहीये, त्यांना तुमचं काही, तुम्ही जगलात काय, मेलात काय, तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, ही जर त्यांना काही घेणं देणं नाही, तर कशाला माहेर म्हणायचं. आणि आई वडील असल्यानंतर माहेर असतं. माझे तर आई वडील नाहीयेत, तर मग मी माहेर नाहीच म्हणणार ना. बाकीची जग दुनिया किती जरी असली तरी त्याचा काही उपयोग नसतो. बरोबर ना फ्रेंड्स, माझं काही चुकतंय का? आणि मग मी सांगते ना, म्हणून माझा खूप विश्वास पण आहे, आणि खरंच मला प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक प्रॉब्लेम मधून आणि प्रत्येक ह्याच्यातून मला देवानीच बाहेर काढण्याची ताकद दिलेली आहे, आणि मला साथ पण दिलेली आहे. माणसांनी मला साथ कधी दिली नाही, पण माझ्या देवानी माझी साथ कधी सोडलेली नाहीये. म्हणून मी माझ्या वडिलाच्या नंतर जर माझं म्हणते ना, की माझं आई आणि बाप ही माझे देवच आहे. मग तुम्हाला सांगते नंतर काय झालं. नंतर एक किस्सा, म्हणजे परत मग आम्ही 1.5 महिन्यानंतर चेक केलं, तर डॉक्टरांनी सांगितलं की हो आहे म्हणून. आहे म्हणून सांगितल्याच्या नंतर मग एक असं झालं की मला कितीतरी, आता एक्झॅक्टली मला आठवत नाहीये, कारण त्याला बराच काळ झालेला आहे, आणि सध्या म्हणजे मध्ये खूप मला हे झालेलं होतं, त्यामुळे मला थोडंसं म्हणजे नाही का असं डेट वगैरे लवकर पटकन आठवणीत येत नाहीयेत किंवा असं. तर तुम्हाला सांगते, मी असू शकते 3 ते 4 महिने मला झालेले असतील, किंवा त्याच्यापेक्षा बी झाले जास्ती असू शकतात. मग एक बाबा माझ्याकडे भिक्षा मागायला नाही, ते असेच आले बरं का, असेच. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी मला काही मागितलं नाही, माझ्याकडून काही घेतलं नाही, आणि ते आले. त्यांनी आले पांढरे कपडे वगैरे, असे मस्त पांढरे कपडे, आणि मला फक्त पाणी मागितलं त्यांनी. पाणी मागितलं आणि मी त्यांना पाणी दिलं. पाणी दिल्याच्या नंतर ती पाणी पिले, म्हटलं बस ना बाबा, चहा वगैरे काही करू का? तर ती म्हणे काहीच नको मला, आणि पाणी दिले हीच भरपूर झाले, मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही आणि मला काही नको, आणि मी त्याच वेळेला तुझ्याकडून काहीतरी घेईल, की ज्या वेळेला मी तुला आता सांगणार आहे ती माझं खरं झाल्यानंतर तू स्वतःच्या मनाने मला काय द्यायचंय ते दे. तर तुम्हाला सांगते फ्रेंड्स, खोटं बोलत नाही. ऍक्च्युली तुम्हाला सांगते, त्यांनी मला सांगितलं की म्हणजे माझ्या मुलाचा जन्म कुठल्या दिवशी होणार आहे त्यांनी सांगितलं, वार सांगितला होता, आणि मला मुलगाच होणार आहे हे पण त्यांनी सांगितलं होतं. आणि तिसरा मुद्दा, पहिलं तर त्यांनी माझं कुण्या दिवशी माझा मुलगा जन्मणार आहे ती सांगितलं, मुलगाच होणार आहे हे पण सांगितलं 2, आणि तिसरा मुद्दा त्यांनी खून पण सांगितली होती, की पाठीवरती खांद्यावरती ती काळी खून घेऊन येईल. तर काळा एवढा टिकला होता त्याच्या पाठीवरती, ती काय तीळ वगैरे असं नाही, एक खून म्हणायचं, ती खून होती त्याच्या पाठीवरती, आणि त्यांनी जिथे सांगितली होती तिथंच ती खून होती. मला हे त्यांनी 3 सांगितलं होतं असं, की बाळा तू खूप ह्याच्यात आहे, पण तुझं नाही का तुझी इच्छा पूर्ण होणार आहे, आणि तुला मुलगाच होणार आहे, आणि ह्या दिवशी जन्मन, आणि तू जन्माला येताना ही खून घेऊन ये. त्यांनी मला असं सांगितलं. मी त्यांना विचारलं नव्हतं किंवा काही असं, म्हणजे मी पहिल्यापासून आहे, मी कधीही कुणाला हात दाखवत नाही, हात दावून अवलक्षण घेत नाही. ही माझ्या वडिलांचं वाक्य होतं, म्हणून माझ्या ती आठवणीत आहे. मी कधीही कुठंही तुम्हाला सांगते, मला आठवत नाही मी छोटे छोटे उपाय असं कोणी सांगितले, मला जर वाटले की बाबा हे करावे आणि देवाचे आहेत बरं का, तर मी ती करते. परंतु मी असं कुठल्या महाराजांकडे, कुठल्या ब्राह्मणाकडे किंवा कुठल्या असं देवऋषी असलं काही करत नाही. माझा फक्त एकमेव विश्वास फक्त देवावरती, आणि मी त्याच मार्गावरती चालते. आणि मला असं वाटतं की नाही का, बाकी सगळं ढोंग आहे.
बाकी सगळं ढोंगे, देव हा एकटाच फक्त हे आहे. तर म्हणून मी कधीही करत नव्हते आणि मी त्यांना विचारलं पण होतं, पण त्यांनी मला ॲक्च्युली स्वतःच्या मनाने आणि स्वतः सांगितलं होतं की असं होणार आहे. आणि आम्हाला म्हणजे त्यावेळेला पण मी तुम्हाला सांगते, त्यांनी जरी सांगितलं तरी मला असं मनामध्ये कन्फर्म नव्हतं. पण तुम्हाला सांगते ॲक्च्युली झालं असं की ज्या वेळेला मी डिलिव्हरी झाले, माझ्या मुलाचा खरंच तो दिवस म्हणजे तोच वार, ते पण झालं. आणि ॲक्च्युली मी त्यावेळेला मी एकटी नव्हत्या, हे सांगताना माझ्या घरातली एक व्यक्ती लेडीज माझ्यासोबत घरात होती ते सांगताना. म्हणून बरे झाले की नाही का, म्हणजे मला असं कोणाला पटवून द्यायची गरज नाही पडली, विश्वास ठेवला घरातल्या लोकांनी. मग काय झालं, एकच मिनिट, ताण लागली होती मला खूप, असं म्हणजे घशाला कोरड पडल्यासारखी ना. आता उन्हाळा सुरू झालाय ना, तुम्हाला माहितीच आहे, खूप गरमी वाढली आहे लगेच आणि त्यामुळे घशाला कोरड पडते. त्यासाठीच इथंच बॉटल असते. तर तुम्हाला सांगते, माझ्या घरातलीच एक लेडीज होती तिथं, म्हणून तिच्या समोर ते सगळं घडलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं म्हणजे मला घरातल्यांना पटवून द्यायची गरजच नाही पडली. मग काय झालं, ॲक्च्युली माझ्या डिलिव्हरीची वेळ आली आणि डिलिव्हरीच्या वेळेला तुम्हाला सांगते, मी डिलिव्हरी झाली ॲक्च्युली तोच दिवस, म्हणजे तोच वार त्यांनी सांगितलेला. पहिलं ते झालं, मुलगा जन्मला, दुसरं झालं आणि आम्ही आंघोळ घालताना खून बघितली, ते तिसरं झालं. मग मी म्हणजे, आणि ती सगळं तुम्हाला सांगते, मला नंतर हे झालं. आणि मग आम्ही माझ्या घरातली जी लेडीज होती त्यांना मी म्हटलं, असं तुम्हाला आठवतंय का महाराजांनी असं सांगितलेलं होतं, आणि बघा ना इथं ती आंघोळच घालत होती त्याला, आणि मी तिला तिथंच दाखवलं की इथं बघा ना त्याला खांद्यावरती काळा आहे. तर मग आणि त्या महाराजांची आठवण केल्याच्यानंतर ती म्हणे हो बरोबर आहे. म्हटलं तुझ्या मला तो वार पण बघा आणि मुलगा. तर ती म्हणे हो खरंच आहे की खरं आहे म्हणे की त्यांनी काहीच घेतलं नाही तुझ्याकडून आणि तुला जे सांगितलं ते तिन्ही गोष्टी घडल्यात. तिन्ही गोष्टी घडल्यात. म्हणजे का ते घडलं, का आले होते आणि मला का सांगितलं, का माझ्या मनाला समजूत घातली किंवा काय, असं मला काहीच माहिती नाहीये. परंतु माझ्यासोबत जे झालंय ते मला कालच्या किस्स्यावरून आठवलं, म्हणून मला हा किस्सा इथं मांडायचा होता की म्हणजे चमत्कार होतात तर देव येऊ शकत नाही, देवाच्या रूपात कुठला तरी माणूस येतो आणि तो तुमची प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठल्या ह्याच्यानी मदत करतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला खूप पुण्यवान असावं लागतं. पुण्यवान म्हणजे लोकांचं वाईट न बोलणं, वाईट न चिंतणं, लोकांना शास्त्राप न देणं, किंवा तुमच्यात अशी काहीतरी क्वालिटी की जी देवाला आवडते. म्हणजेच काय, तर आता मी तुम्हाला मी जास्ती काही तुम्हाला हे करत नाही. तुम्हाला म्हणजे बोलण्या वागण्यावरून ह्याच्यावरून तुम्हाला समजतच असेल की माझ्यामधली काय अशी क्वालिटी असेल की जी माझ्या भोलेनाथला आवडते, आणि म्हणून त्यांनी माझी साथ दिलेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या सतत पाठीशी आहे. तर तुम्हाला सांगते, म्हणूनच भोलेनाथचे जेवढे नाव आहेत त्याच्यातले एक नाव मी माझ्या मुलाचं ठेवलेलं आहे. कशासाठी की ॲक्च्युली एक तर माझे पिरियड्स येणाऱ्या दिवशीच मी रिक्स घेऊन सोमवार धरला. भोलेनाथच्या कृपेने मी प्रेग्नेंट राहिले. भोलेनाथच्या कृपेने मला मुलगाच झाला. तर मग मी भोलेनाथचंच नाव ठेवणार माझ्या मुलाला. परंतु आता तो लहान आहे म्हणून का ती हूड बुद्ध्या असते म्हणून काही माहित नाही, पण त्यांनी दिलेला प्रसाद आहे माझ्यासाठी, म्हणून मी सगळ्या गोष्टी सहन करते आणि मी त्याला समजवण्याचा प्रयत्न खूप करते की म्हणजे मी तर माझ्या परीने खूप चांगले संस्कार दिलेत आणि देण्याचा प्रयत्न करते आणि आणखीन पण देत राहणार. की माझं एकच म्हणणं आहे, माणसाने जगामध्ये काही करावं, माणसाच्या हातून 4 गुन्हे नाही घडले पाहिजे. पहिला मुद्दा खोट्याला सपोर्ट न करणे, खोटं न बोलणे, आणि दुसरा मुद्दा कुठलीही लेडीज असू द्या तिचा आदरच केला पाहिजे.
ना की फक्त आपली आई बहीण हीच आपला त्यांचा आदर करायचा आणि बाकीच्यांना म्हणजे घाण नजरेनं बघायचं, घाण बोलायचं, त्यांना वाईट समजायचं, तर हे चुकीचं आहे. मी माझ्या मुलाला फक्त माझ्या मुलाकडून त्यानं खोटं पण बोलू द्या, पण माझ्या मुलाकडून मला एवढीच अपेक्षा आहे की मी जी त्याला शिकवलंय की माझ्या म्हणजे नाही का लेडीज व्यवसाय करणारी असू दे, धंदेवाली म्हणतात लोक, पण मी नाही बोलणार ती. व्यवसाय करणारी जरी असली तरी ती तिची मजबुरी आहे म्हणून ती करत असेल. आपल्याला माहिती आहे का तिची काय अडचण आहे म्हणून ती हे करत असेल. आणि जरी ती तशी असली ना तरी पण एक लेडीज आहे, तिला इज्जत ही आहे, मान सन्मान आहे. मग त्यांच्यासारखी इज्जत तर कुणालाच नाहीये, कारण त्यांची रोज इज्जत लुटली जाते तरी ती संपत नाही. हा, त्यांच्याकडं रोज एवढी संपत्ती आहे इज्जतीची की त्यांची रोज इज्जत लुटली जाते तरी त्यांच्याकडे ती संपत नाही. म्हणजेच त्या कितीही येतात तुम्ही सांगा. म्हणून आपली आई बहीण हीच फक्त आपली आई बहीण आहे तर असं नाही. महाराजांचे आदर्श काय आहेत? छत्रपती महाराजांनी आदर्श काय दिलेले आहेत? परस्त्री आपली आई बहीण असते, परस्त्री आपली आई बहीण असते आणि आपली आई बहीण पण आपली आई बहीणच असते. तर तुम्ही ज्या बी नजरेने बघता, घाण बोलता किंवा नावं ठेवता एखाद्या लेडीजला, किंवा एखाद्या लेडीजला खूप खालच्या पातळीला जाऊन बोलता, तर बोलताना फक्त एक विचार करा की तुम्ही पण एका लेडीजच्याच पोटून जन्म घेतलाय. काय, तुमची आई पण एक लेडीज आहे, एक महिला आहे आणि एक स्त्री आहे, आणि तुमच्या आईला पण तेवढीच इज्जत आहे. जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या लेडीजची इज्जत काढत असाल तर तुम्ही तुमच्या आईची इज्जत काढता. तुम्ही जर दुसऱ्याच्या बहिणीची इज्जत काढता तर तुम्ही तुमच्या बहिणीची इज्जत काढता. फक्त एवढं लक्षात ठेवा. आणि मी माझ्या मुलाला हेच देण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मुलांनी काही जरी नाही घेतलं तरी मला चालेल. माझ्या मुलांनी फक्त माझा एवढा एकच आदर्श घ्यावा की प्रत्येक लेडीज ही आपली आई बहीण आहे आणि प्रत्येक लेडीजला मान सन्मान हा दिलाच पाहिजे. मग ती म्हटलं ना, ती धंदेवाली जरी असली तरी तिला सुद्धा मान सन्मान दिला पाहिजे. माझी एवढीच अपेक्षा आहे माझ्या मुलाकडनं. आणि मी बाकीच्यांना आपल्याला सांगायची गरज नाही, कारण ती त्याच्या आई वडिलाचे संस्कार असतात आणि आई वडील चांगलं शिकवतात. माझ्या मते तर मला तर, मी स्वतः एक आई आहे म्हणून मला आई झाल्यावरच कळलेलं आहे की प्रत्येक आई, आपण आई बहिणीला दोष देतो मान्य आहे चिडल्यानंतर, परंतु आई बहीण, आई कधीही मुलांना वाईट शिकवत नाही, वाईट संस्कार देत नाही. फक्त काहीतरी घाण असते त्यांच्यामध्ये, रक्तामध्ये त्यांच्या घाण असते. त्याच्यामुळं ते काय करतात माहिती का, स्वतःच्या आई बहिणीलाच फक्त इज्जत देतात. कधी कधी तर असे पण नालायक असतात की स्वतःच्या आई बहिणीला सुद्धा इज्जत देत नाही, तर ते दुसऱ्याच्या आई बहिणीला कधी इज्जत द्यायची? बरोबर ना. तर माझा सांगण्याचा मुद्दा एकच आहे की लेडीज हे, कुठलीही लेडीज आपली आई बहीण असते आणि आपल्या आई बहिणीला जशी आपण इज्जत मान सन्मानाने बघतो किंवा देतो, बोलतो, तसंच तुम्ही इतरांना सुद्धा द्यायला पाहिजे. पण ते तुमचे विचार तुमच्याजवळ, माझे विचार माझ्याजवळ. तर असो, ज्याची त्याची मर्जी, कारण कर्माचं फळ इथंच आहे. तर तुम्ही कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका, फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. तर चला, हर हर महादेव. तर माझ्यासोबत जे घडलेले आहेत चमत्कार ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय.